मेहतर वाल्मिकी समाजाचे आराध्य दैवत श्री जाहरवीर गोगादेव चौहान आणि श्री रत्नवीर जी चावरिया महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवारी 17 ऑगस्ट रोजी जळगाव शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने शनीपेठ येथून भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून त्यात आकर्षक देखावे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे। तसेच यावेळी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सूरज पवार यांनी यावेळी दिली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही मेहतर वाल्मिकी समाज मोठ्या उत्साहात गोगादेवांची जयंती साजरी करत असतं। रविवारी 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता शनीपेठ परिसरात गोगादेव मिरवणुकीला प्रारंभ होणार असून ही मिरवणूक जळगाव शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून पुन्हा शनीपेठेत या मिरवणुकीचा समारोप करण्यात येणार आहे। या मिरवणुकीसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते सूरज पवार यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। सालावादाप्रमाणे जैन इरिगेशन सिस्टीमचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांचेही या कार्यक्रमाला सहकार्य लाभत असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये सामाजिक कार्यकर्ते सूरज पवार यांनी दिली आहे। नेमकं ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। भैया काय सांगणार मेहतर समाजाचं आराध्य दैवत गोगादेवजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम जळगावात आयोजित करण्यात आलेला आहे। मेहतर वाल्मिकी समाजातर्फे काय नियोजन? मेहतर समाजाचे आराध्य दैवत श्री गोगाजी महाराज मेहतर रत्नाजी मेहतर यांचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। तरी ना आम्ही छडीचे देखावे सादर करतात दरवर्षी आणि समाजाचा एक निवेदन आहे की जास्तीत जास्त संख्येत आपण उपस्थिती राहावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आम्ही महाप्रसादाचं आयोजन पण करण्यात आलेलं आहे। कुठून आयोजन करण्यात आलं आहे कार्यक्रमाचं? महाप्रसादाचं आयोजन आपल्या फुले मार्केट समोर आहे ना आहे आयोजन कार्यक्रमाचं, तिथेच जे महाप्रसाद ठेवण्यात आलेलं आहे। मिरवणूक निघणार आहे ते कुठून निघणार आहे? शनीपेठ गुरुनानकमधून आहे ना मिरवणूक निघणार आहे। चौबे शाळेकडून सुभाष चौक, दाना बाजार, धुळे सायकलची गल्ली आणि टावर चौक। समारोप आहे ना आपला गोगा मेडी आहे आमची, तिथे होणार आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण जैन समूहाचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे। त्यांनी आम्हाला पूर्वी पण आहे ना खूप मोठं सहकार्य केलं, यावर्षी पण सहकार्य केलेलं आहे। त्यांनी जो आहे ना आमच्या समाजाच्या लोकांचे 1.25 महिन्याचे उपवास असतात, त्यासाठी त्यांनी ज्यूस वाटपचा कार्य आहे ना आम्हाला लाभलेलं, त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे। त्यांच्यातर्फे ज्यूस वाटप करण्यात येस, ज्यूस वाटप करण्यात येते। केव्हा निघणार आहे? संध्याकाळी 5 वाजता मिरवणूक निघणार आहे। काय आव्हान करणार? समाजाला एकच आव्हान राहील का जास्तीत जास्त संख्येत आपल्या मिरवणुकीत सहभाग घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी। नाव सांगा। आपला सूरज पवार।